नमस्कार, मी तुमची #SPD स्नेहल सहज सुचलच्या या भागामध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. मला वाटलं मीच अशी उगाच कावरी बावरी. मला वाटलं मीच अशी उगाच कावरी बावरी, पुढे पाऊल टाकू का नको म्हणून थांबलेली उंबऱ्यावरी. उंबऱ्याच्या पलीकडे जग, अलीकडे घर. उंबऱ्याच्या पलीकडे जग, अलीकडे घर. शरीराला आत ठेवून फक्त जगाकडे फिरवली नजर. दिसल्या मला कित्येक जणी रस्त्याच्या पलीकडल्या घरात, थांबलेल्या उंबऱ्याशी. तर काही चालल्या होत्या रस्त्यावरून उंबरा ओलांडून स्वप्न घेऊन उराशी. झाली नजरानजर त्यांच्याशी. त्या म्हणाल्या, बाई उंबरा ओलांडणं धैर्याचं काम. त्या म्हणाल्या, बाई उंबरा ओलांडणं धैर्याचं काम. तुझी स्वप्न महत्वाची वाटत नसतील तर आतच थांब. तुझी स्वप्न महत्वाची वाटत नसतील तर आतच थांब. एकदा ओलांडलास तर तुला करावं लागेल सिद्ध स्वतःला. नाहीतर उगाचच हसण्याचं कारण मिळेल जगाला. घर, मूल, चूल, काम, सणवार, नातेवाईक. घर, मूल, चूल, काम, सणवार, नातेवाईक सगळं तुलाच सांभाळावं लागेल. वाढत्या अपेक्षा, जबाबदाऱ्या, कर्तव्य, कर्तृत्व, टोमणे, हुशारी, स्वतःची ओळख, आनंद, दुःख, निराशा, यश, अपयश या सगळ्या तारांवर चालावं लागेल एकाच वेळी. असेल तुझी तयारी तर पाऊल पुढे टाक, नाही तर बाई आतच थांब. पलीकडल्या घरातल्या नजराही तेच ऐकत होत्या. पलीकडल्या घरातल्या नजराही तेच ऐकत होत्या. असंही हे सगळं सहन करतोय असं म्हणत होते. बाहेर पडलो तर करावी लागेल थोडीशी मनाची तयारी. बाहेर पडलो तर करावी लागेल थोडीशी मनाची तयारी. आयुष्यात वाढेल एक जबाबदारी. पण त्या कष्टाला कौतुकाचं थोडं तरी मोल मिळेल. पण त्या कष्टाला कौतुकाचं थोडं तरी मोल मिळेल. जगण्याचा मिळेल थोडा तरी आनंद. आतच राहिलो तर सगळे दरवाजे मात्र बंद. आतच राहिलो तर सगळे दरवाजे मात्र बंद. विचार चालू असतानाच ती आली मागून. विचार चालू असतानाच ती आली मागून. मागच्या पिढीतली ती थांबली आयुष्यभर उंबऱ्यावरी. खांद्यावर हात ठेवून म्हणाली हो पुढे. खांद्यावर हात ठेवून म्हणाली हो पुढे. मग टाकलं पाहून बाहेर. मागे वळून पाहिलं तर तिच्या नजरेत दिसत होती मला माझी भरारी. मागे वळून पाहिलं तर तिच्या नजरेत दिसत होती मला माझी भरारी. मला वाटलं मीच अशी उगाच कावरी बावरी, पुढे पाऊल टाकू का नको म्हणून थांबलेली उंबऱ्यावरी. मला वाटलं मीच उगाच अशी कावरी बावरी. तर मैत्रिणींनो, ओलांडलात का तुम्ही सुद्धा उंबरा? घेतलीत का तुम्ही सुद्धा भरारी? घेतली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लवकरच भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मी तुमचीच #SPD स्नेहल.